निवेदन दिले आपण. निवेदन सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. आमचं 6 कोटी मराठ्यांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील यांचा हत्येचा कट रचला गेला बीड जिल्ह्यातून आणि त्याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांचे जवळचे सहकारीच होते ह्याच्यामध्ये. पण आम्हाला असं वाटत नाही की त्या सहकाऱ्यांना घुस लावलेली ज्यांनी आहे ह्याचे मास्टर माइंड वेगळेच आहेत. ते मास्टर माइंड लवकर सरकारनं बाहेर काढावे, अन्यथा धाराशिव जिल्हा शांत बसणार नाही. त्याचा उद्रेक फार मोठा होईल, कारण 6 कोटी बांधवांचं हे अस्तित्व आहे, टिकलं पाहिजे, जगलं पाहिजे. ह्या सर्वांचा पोशिदा आहे तो, आणि त्याला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करत असेल तर मराठा समाज त्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल. आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे? खरं तर 11:30-12च्या सुमारास एक अतिशय धक्कादायक बातमी आम्हाला समजली की मनोजदादांना जीवे मारण्याचा कट काही लोकांनी रचला होता. पण त्याची वेळीच दखल घेऊन जालना पोलीस स्टेशननी, जालना SP ने त्यांना अटक करून ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. तर त्या चौकशी दरम्यान कळालं की त्यांना जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली होती. आणि त्याच बातमी झाल्यानंतर, ती बातमी बघितल्यानंतर जवळपास सगळाच महाराष्ट्र सुन्न झाला, अस्वस्थ झाला. आणि आम्ही ठरवलं की जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत. आणि त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केला आहे की मनोजदादांना तात्काळ Z+ सुरक्षा मिळावी, अन्यथा जे पुढचे काही परिणाम होतील त्यास फक्त आणि फक्त सरकार जबाबदार असेल. त्या निवेदनामध्ये आम्ही 2 गोष्टी मुख्य मांडलेल्या आहेत. पहिली गोष्ट, त्या आरोपींना, सह आरोपींना आणि मुख्य सूत्रधार जे कोण असतील त्यांना तात्काळ अटक करून शासन व्हावे. आणि दुसरी गोष्ट, दादांना लवकरात लवकर येत्या 2 ते 3 दिवसात सरकारद्वारे Z+ सुरक्षा मिळावी. अशा 2 मागण्या आम्ही मांडलेल्या आहेत. आणि जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त शासन असेल. पुढच्या होणाऱ्या परिणामाला तोंड द्यायला फक्त शासनालाच यावं लागेल. नेमका कुणावर आरोप आहे की बाबा? बातमी बघितली त्यानंतर आम्हाला मनोजदादांचे अतिशय जवळचे सहकारीच, जुने सहकारी, दोघांचे नावे असे आलेत, काहीतरी एक नावं आम्हाला माहीत नाहीत, पण त्या अशी बातमी आली आहे की सहकारी आहेत. जुन्या सहकाऱ्यांनीच हा कट रचला होता आणि त्यांना काहीतरी थोडक्या प्रमाणात रक्कम, 50% रक्कम ही पोच झाली आहे, अशी देखील बातमी आम्हाला समजली आहे. रक्कम कुणी दिल्याचे संशय आपला. आता ते पुढच्या येत्या काही दिवसात पोलीस प्रशासन जे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून जे सगळी माहिती गोळा करतील ते येत्या 2 ते 3 दिवसात आपल्याला समजेल की नेमकं हा कट रचला होता कोणी, मास्टर माइंड कोण आहे, मुख्य सूत्रधार कोण आहे, पैसे किती पोचले होते आणि हा कट रचणारा जो प्लॅनिंग आहे हे किती दिवसांपासून चालू होतं हे आपल्याला येत्या 2 ते 3 दिवसात आपल्याला अधिकृत समजेल.